मे महिन्यात कैरीपासून तयार केलेला हा आंबट गोड पदार्थ खाल्ला नाही तर काय मे महिना एन्जॉय केला। आज मी उज्ज्वला तुम्हाला कैरीपासून हा आंबट गोड पदार्थ कसा करायचा हे उज्ज्वला मांजरेकर या चॅनलवरती दाखवणार आहे। तुम्हाला आवडले तर शेअर, लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरू करू ही समर वेकेशन रेसिपी। त्यासाठी 3 ते 4 तास चण्याची डाळ भिजत ठेवून त्यानंतर त्यातले पाणी काढून अशी कोरडी करायची व मिक्सरच्या भांड्यात घालायची। मिक्सरच्या भांड्यात घालून ही डाळ दरदरीत वाटून घ्यायची। लक्षात ठेवा, पूर्णपणे पाणी डाळीतले काढून टाकायचे आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर टिश्यू पेपरने नंतर दाबून उरलेले पाणी देखील काढून घ्या। एकदा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर मिक्सरचे झाकण उघडून चमच्याने खालची डाळ वरती आणि वरची डाळ खाली करून अशी फिरवा डाळ आतमध्ये आणि त्यानंतर परत एकदा वाटून घ्या। चमच्याने खाली वरती केल्या कारणाने सर्व डाळ एकसमान वाटून होते। लक्षात ठेवा, वाटलेली डाळ दरदरीत पाहिजे। आता ही डाळ एका परातीत म्हणजे पसरट भांड्यात काढून घ्या। भांड्याला लागलेली डाळ देखील पाणी न घालता काढा। आता या परातीत घेतलेल्या डाळीत एक छोटी वाटी भरून खोबरे घाला। खोबरे खवलेले असायला पाहिजे आणि ते देखील ओले खोबरेच असायला पाहिजे। त्यानंतर एक छोटी वाटी मसाल्याची जी छोटी वाटी असते ती वाटी भरून कापलेली कोथिंबीर घेऊन त्यातली अर्धी कोथिंबीर घाला। पहा, अर्धी कोथिंबीर अशी बाजूला ठेवून द्या, आपल्याला नंतर वापरण्यासाठी उपयोगी येईल। आता बारीक वाटून हिरवी मिरची आधीच तयार ठेवायची व त्यातली हिरवी मिरची तिखटाच्या आवडीप्रमाणे घालायची। त्यानंतर किसलेली कैरी घालायची, म्हणजे कैरीचा किस घालायचा। कैरीच्या किसाचे प्रमाण आणि वाटलेल्या डाळीचे प्रमाण हे समप्रमाणात असले पाहिजे। हे सर्व जिन्नस जे आपण वाटलेल्या चण्याच्या डाळीत घातले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्या। व्यवस्थित ते सरमिसळ झाले पाहिजेत। आता यात चवीनुसार मीठ घाला व कच्चा हिंग साधारण पाव चमचा घाला। आता साखर थोडीशी वाटून बाजूला काढून ठेवा आणि साधारण अर्धा चमचा साखर आपण यात घालायची आहे। मी शुगर फ्री यात घातले आहे। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित हातानेच ढवळून घ्या। सर्व एकमेकात व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजेत। आता एक तडका पॅन घ्या, गॅस स्विच ऑन करा व त्यामध्ये एक डाव तेल घाला। मी एक मोठा डाव भरून तेल घातले कारण मी पाव किलो डाळ घेतलेली। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घाला। मोहरी तडतडू द्या। त्यानंतर अर्धा चमचा हळद घाला। आता अर्धा चमचा हिंग घाला। गॅस स्विच ऑफ करून तडक्याचे भांडे गोल गोल फिरवा, म्हणजे आपली फोडणी गोल गोल फिरेल आणि लवकर थंड होईल। आपल्याला थंडच फोडणी आता आपण जे मिक्सर तयार केले आहे त्याच्यामध्ये घालायचे आहे। तडक्याच्या भांड्यातली फोडणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करा आणि परत हे भांडे गोल गोल फिरवा, म्हणजे फोडणी करपणार नाही आणि न करपता फोडणी आपली छान राहील आणि थंड देखील होईल। आता ही काचेच्या बाउलमधले घेतलेली फोडणी आपण जे तयार केलेले मिक्सर आहे त्यावरती ओतायची आणि चमच्याने व्यवस्थित ढवळायची। आपले परातीतले जे सगळे घटक पदार्थ आहे त्यामध्ये ही फोडणी व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे, तोपर्यंत ढवळत राहायचे। या फोडणीचा सुगंधच इतका मस्त येतो की तुमच्या घरामध्ये झोपलेली माणसे देखील जागी होतील आणि स्वयंपाकघरात येऊन विचारतील, काय करताय बुवा। आता हे सर्व परातीतले एकजीव झालेले मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। हा महाराष्ट्राचा लाडका आंबट गोड कैरी घालून केलेला पदार्थ आता तयार झाला आहे।
तो आता 2 छोट्या छोट्या बाउलमध्ये मी काढून घेते. याला आपण आंबे डाळ म्हणतो. ही कच्चीच खायची असते, त्यामुळे ही थोड्या प्रमाणात खायची असते. आंबे डाळीच्या चवीला तोड नसते. एकदा खाल्ली की खातच राहावे असे वाटते. याच्या सुगंधाने शेजारी बाजारी देखील डोकावतील. तुम्हाला जर आवडली ही आंबे डाळ करण्याची पद्धत तर तुम्ही देखील तुमच्या घरी नक्की करा. कमेंट करून मला कळवा देखील. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.